या देशातील शेतकऱ्यांचा पहिला राजा महाराजा वडील संपूर्ण जग हितमय असताना ज्या माणसाने या देशामध्ये शांततेची शिकवण दिली ती ताकद गौतम पुत्र नाचू कीर्तनाच्या रडली धन देपलाव जगी हा कीर्तनाचा धनजागरणाचा आणि प्रबोधनाचा वसा आणि वारसा देणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज जे का राधले गांधले त्याचे मने जो आपला तोची चालू राहावा देव नेतेची जाणावा हा सदुत्वाचा आणि दैवत्वाचा खरा अर्थ इथल्या समाजाला सांगणारे छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु संत श्रेष्ठ या महाराष्ट्रामध्ये एक छत्रपती घडला पाहिजे म्हणून संकल्पना मांडणारे स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये ज्या मातेने इतर प्रस्थापित व्यवस्थेच्या छात्यावर प्रहार करून तिथल्या मातेमध्ये एक नव्हे तर दोन छत्रपती बहाल केले त्या राष्ट्रमाता राज्यमाता वीरमाता मासाहेब जिजाऊ ज्यांच्यामुळे हा संपूर्ण महाराष्ट्र 18 पगड जातीचा गुण्या गोविंदाने नांदतोय ज्या माणसाने या देशामध्ये स्वराज्याची संकल्पना मांडली नव्हे तर स्वराज्य साक्षात उतरवलं ते कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज खरंतर विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले आणि वित्ता विना शूद्र कचले एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले या शब्दात विद्येचे महत्व जगासमोर मांडणारे क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वंचित समाज आहे बहुजन समाज आहे शोषित समाज आहे या वंचितांना बहुजनांना शोषितांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर या देशामध्ये आरक्षण लागू झालं पाहिजे म्हणून आपल्या करवीर संस्थानामध्ये आरक्षणाची सुरुवात करणारे आरक्षणाचे जनक लोकराजा राजे छत्रपती शाहू महाराज ज्यांच्यामुळे आम्ही इथे बोलू शकतो तुम्ही इथे बसू शकतो ते विश्वरत्न बोधिसत्व घटनेचे शिल्पकार ज्यांची कालच जयंती झाली ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न इज्जत देना अजमत देना सूरत देना सीरत दे अरे देना है रब मेरे वतन के वास्ते मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे असे मनत फासावर जाणारे शहीद आजम भगतसिंग राजगुरु सुखदेव पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही साहेब तिथला कामकरी कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्याच्या तर हातावर आहेत विज्ञानवाद जगासमोर मांडणारे साहित्य सम्राट शिवशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे एक पुढ्या जन्मदात्या बापाचं नाव बदलवे पण छत्रपती शिवरायांचं शिक्षण संस्थेला दिलेलं नाव कधीच बदलवणार नाही हे त्यांनी ठणकावून सांगितलं ते बडोद्याचे सयाजीराव महाराज गायकवाड बापू हो जेवणाचे ताट पोळा पोराला कपडे घेऊ नका बायकोला साडी घेऊ नका खातं ते भांड मोडा त्याला भंगारमध्ये विका त्यातून आलेल्या पैशातून बोरायला शिकायला शाळेत धाडा हा जगा वेगळा संदेश देणारे वैरागी मूर्ती राष्ट्रसंत गाडगे बाबा खरं तर गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा आणि बंगती गावाची अवदशा येईल देशा हा ग्रामोन्नतीचा मार्ग सांगणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इथं जल आमचा आहे जंगल आमचा आहे जमीन आमची आहे आणि या जल जंगल जमिनीवर ताबा देखील आमचाच आहे तो ताबा जर कोणी हिरावून घेत असेल तर त्याला आम्हाला आमच्याशी टकरा घ्यावं लागेल त्यांना आम्हाशी झुंज द्यावं लागेल हे ठणकावून इंग्रजांच्या व्यवस्थेला सांगणारे क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा खरं रॉबिन हुड म्हणून ज्यांची ख्याती विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहे ते रॉबिन हुड श्यामादादा गुलाम संत सेवालाल महाराज व या देशातील तमाम महामानवांना महापुरुषांना युगपुरुषांना महामातांना क्रांतिकारकांना समाज सुधारकांना संतांना विचारवंतांना एकदा विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय वैशालीताई पाटील या ठिकाणी उपस्थित कनाके साहेब कैलास आत्राम साहेब आणि ज्यांनी मला बोलवलं ते सर्व आमचे ज्येष्ठ बंधू आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जुनोरीतील सगळे नागरिक खरं तर जयंती पुण्यतिथीचा कार्यक्रम म्हटला की आपल्याला आठवते पहिले डीजे बरोबर ना
त्याच्यानंतर आठवते बँड, आठवते बॅनर, आठवते नीड, आठवते गुलाल. हे सगळं दिसलं तर आपल्याला वाटते की आता जयंती आहे. आणि मग ते जयंती नाचत गाजत वाजत मस्त पैकी एकदम जेवढे जास्त नाचले तेवढी जास्त उत्साहात जयंती साजरी झाली. ही या जयंतीची कन्सेप्ट आपण करून ठेवलेली आहे. परत ना मी सातत्याने सांगतो, जे माणसं मनोरंजनात्मक जयंत्या पुण्यत्या साजऱ्या करतात त्यांच्या डोक्यात महापुरुष कधीच जात नाही. पण जी माणसं प्रबोधनात्मक जयंत्या पुण्यत्या साजऱ्या करतात त्यांच्या डोक्यात महामानव गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुमच्या डोक्यात महामानव जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या सर्व आयोजकांसाठी टाळ्या होऊ द्या. कारण की या संपूर्ण रखरखत्या उन्हामध्ये तुम्ही बसलेले आहे. इथे दोन एक नव्हे तर 3-4 कूलर चालू आहे आणि त्याच्यातही प्रबोधन चालू आहे. हे काही जोक नाही आहे. कारण की या देशामध्ये आता मनोरंजनापेक्षा प्रबोधनाची गरज आहे. कारण की माया आजा माया बाप आमचे परदादा हे स्वतःसाठी जगले म्हणून यांचा फोटो 10x10च्या खोलीमध्ये लागला. हे सगळे महामानव हे समाजासाठी जगले म्हणून जुलरीत देखील यांचा फोटो लागला. मग जगायचा मार्ग आपल्याला निश्चित करावा लागेल. तेव्हा आपल्याला मरण्याचा मार्ग आपोआपच कळेल. जगायचं कशासाठी तर स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा महामानव जन्माला येतो त्यावेळेस महामानव म्हणून जन्माला येत नाही तर तो एक सामान्य माणूस म्हणून जन्माला येतो. आणि मग या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था पाहतो आणि त्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये आपलं स्थान कुठे आहे हे जेव्हा तपासतो तर तेव्हा लक्षात येतं आणि गाव कुसा बाहेर राहावं लागतं, कुत्र्या मांजरांचं जिना जगावं लागतं. आणि हे जगत असताना या सगळ्यांना आपल्याला गुलामी करावी लागते. हे बाबासाहेबांनी ज्यावेळेस ओळखलं त्यावेळेस समजलं त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि मग बाबासाहेबांचे तुम्ही आम्ही लेकरं म्हणून बाबासाहेबांच्या विचाराने या ठिकाणी गुरगुरायला लागलो, काहीतरी बोलायला लागलो. पण तुम्ही आम्ही बोलत असताना गुरगुरत असताना या सगळ्या शासन व्यवस्थेमध्ये काय पाल आहे तर अनेक लोक आज सत्तेसाठी अनेक धर्मासाठी जातीसाठी फितूर गद्दार होताना पाहत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये 16व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांसाठी मावळे लढायला नाही तर मरायला तयार व्हायचे. हे शिवरायांच्या